आज बसणारे खूपच ओरडा, कारण भरपूर अशा ह्याच्यानंतर म्हणजे 4 महिन्यानंतर मी हे क्लायंटचे ब्लाऊज शिवलेले आहेत. जुने क्लायंट आहेत, ते नेहमी फोन करतात आणि मी त्यांना नेहमी सांगते हा शिवलेत, उद्या शिवणार आहे, आज शिवणार आहे, अहो झालेत की शिवून. असं करून करून शेवटी त्यांनी मला फोन केला, आम्ही येणार आहोत. आता काय होते, ओरडा बसेल का मला पाहूयात. हे गाईज, तर हॅलो मैत्रिणींनो, माझं नाव मीना गोरखकौटकर आणि आपलं स्वागत करते माझ्या राजनंदिनी क्रिएशनच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर गाईज, आज हे पहा किती ब्लाऊज शिवलेत मी. 1 2 3 आणि 4 आणि या 2 साड्या आहेत. आणि यातले एक ब्लाऊज ते क्लायंट आपलं अर्जंट होतं त्यावेळेसच घेऊन गेलो होतं. तर हे ब्लाऊज आहेत ना, खूप जुने आहेत, खूप म्हणजे 4 महिन्यापूर्वी आपल्याकडे आलेले ब्लाऊज आहेत ते. आणि क्लायंट जुना असल्यामुळे, ओळखीचा असल्यामुळे आपण त्यांना नेहमीच टाळत होतो आणि इतर ब्लाऊज पहिले शिवत होतो. हा आज देते, उद्या देते, शिवलेले उद्या शिवते, असं करून करून शेवटी त्यांनी मला काल फोन केला की आम्ही ब्लाऊज न्यायला येतोय. त्यामुळे फायनली मी हे काल एवढे ब्लाऊज शिवलेले आणि आता आज ते न्यायला येतील. त्याच्यामुळं ओरडणार तर नाहीत ते, कारण ते आपले ओळखीचे ते जुने मैत्रिणी पण म्हणू शकता तुम्ही त्यांना. तर पाहू आल्यावरती देऊ त्यांना आता हे ब्लाऊज फायनली. आणि तुम्हाला जर ब्लाऊजचे व्हिडिओज वगैरे पाहायचे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, मी कटिंग वगैरे सांगेल. आणि व्हिडिओ आवडले तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. ते क्लायंट आले होते आणि त्यांनी त्यांचे ब्लाऊज नेले. डिझाईन वगैरे छान आवडलं त्यांना आणि फिटिंगला पण छान बसले, त्यामुळे ते खुश होते. त्यावेळेसची व्हिडिओ क्लिप काय मला घेता आली नाही. आणि आता आपण हे पुढच्या ब्लाऊजचं ड्राफ्टिंग केलेलं आहे. पीसवरती अंथरून घेतलेलं आहे ड्राफ्टिंग सगळं. आता हे फाडून आपण स्वयंपाक झाल्यानंतर हा ब्लाऊज शिवणार आहोत.